नमस्कार एस्पिरंट्स. तर स्वागत आहे आपल्या करंट अफेअर्सच्या सीरीजमध्ये. तर आपण आत्तापर्यंत खूप काही पाहिलेत. जर पाहिले नसतील तर इकडे आय लिंक आहे. इकडं पाहू शकता तुम्ही. तर आजचा व्हिडिओ असेल पूर्णपणे इंडेक्सवरती, की कुठले-कुठले रिपोर्ट्स आणि इंडेक्सेस आहेत. खूप महत्त्वाचे जे एम-पी-एस-सीवर वारंवार विचारलेत. जी-आय-आय आहेत, मग एच-डी-आय आहे, पॉवर्टी इंडेक्स आहेत काही-काही. ते पाहूयाच आपण आता. ठीक आहे. चला सुरुवात करूया व्हिडिओला मग. तर इंडेक्सवरती पाहूया आता. सगळ्यात पहिला इंडेक्स येतो एच-डी-आय. एच-डी-आयवर खूप वेळा प्रश्न विचारलाय. तर एक सिंपल आहे हे. एक स्टॅटिस्टिकल मेजर आहे म्हणजे काय कंट्रीची अचीव्हमेंट यांनी 3 डायमेन्शनवरती केलेत. 3 की डायमेन्शन्स आहेत. एक आहे हेल्थ, ह्युमनचं डेव्हलपमेंटचं इंडेक्स आहे बस इन शॉर्ट. ठीक आहे. 3 डायमेन्शन्स खूप इम्पोर्टंट आहे लक्षात ठेवा. हेल्थ, एज्युकेशन आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. ठीक आहे. हेल्थ कशामध्ये मेजर करतात तर लाईफ एक्सपेक्टन्सी ॲट बर्थ म्हणजे जन्म एक्सपेक्टन्सीचं कसं किती वेळ आहे ते. मग एज्युकेशन मीन इयर्स ऑफ स्कूलिंग आणि एक्सपेक्टेड इयर्स ऑफ स्कूलिंग. त्यानंतर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जी-एन-आय पर कॅपिटावर मेजर करतात हे. ठीक आहे. जी-डी-पीवर नाहीये हे लक्षात ठेवा. पब्लिश्ड आता हे पब्लिश कोण करतं? एच-डी-आय तर यू-एन-डी-पी करतं. ठीक आहे. आणि पहिलं इंट्रोड्यूस केलं गेलेलं 1990 मध्ये आणि फर्स्ट ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट ऑथराइज केलं ऑथर कोणी केलेलं तर मेहबूब उल हक आणि अमर्त्य सेन. ठीक आहे. आत्ता जर बघितलं गेलं तर टॉप परफॉर्मर आइसलँड आहे. आता बघा यामध्ये रँकिंग दिली जाते. मला वाटते 0 टू 1 मध्ये रँकिंग असते ही. तर जेवढं 1च्या जवळ असेल तेवढं टॉप परफॉर्मर असेल. आइसलँड, नॉर्वे आणि स्वित्झर्लंड हे 9.972, 970, 70 ठीक आहे. एवढं रँकिंग असते. आता जर पाहायला गेलं तर आपली जी पोझिशन आहे, तर 130वी रँक आहे. ठीक आहे. 3 पोझिशन वरती आलोय आपण आता. आता बघा इथं 130 आहे आत्ता आणि 133वी 2022 मध्ये होती. म्हणजे 2023 चा रिपोर्ट आहे. आता पब्लिश केलाय 2025 मध्ये ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्टनं यू-एन-डी-पीद्वारे. ठीक आहे. हे सगळे वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत. आणि यामध्ये आपली कामगिरी पाहू शकता तुम्ही. ठीक आहे. जी-डी-पी पण वाढलाय खूप सारा. मीन इयर्स ऑफ स्कूलिंग छोटंसं वाढलंय. हे कमी झालं थोडंसं, हे थोडंसं वाढलंय, थोडंसं वाढलंय. म्हणजे थोडंसं-थोडंसं वाढलंय म्हणून 3 रँक वरती गेलोय आपण. 130 रँक लक्षात ठेवा 2023 चा आहे. 2025 मध्ये रिपोर्ट केले यांनी. त्यानंतर एम-पी-आय. एम-पी-आय काय आहे? ग्लोबल मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. हे एक मेजर आहे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी. आता पॉवर्टीमध्ये बघा, आता जी गरिबी असते, तर ती एकाच डायमेन्शनला नाही मेजर करू शकत ना, की आपल्याकडे जर पैसे कमी आहेत तेवढंच गरिबी असते का? तर नाहीये. खूप वेगवेगळे डायमेन्शन्स असतात. तर ते सगळे डायमेन्शन्स कव्हर करण्यासाठी हे इंडेक्स काढलेला. मल्टी डायमेन्शनल नावातच आहे. मल्टी म्हणजे काय? खूप सारे डायमेन्शन्स पॉवर्टीचे कव्हर करणार आहेत. आणि यामध्ये किती कंट्रीज येतात? तर 107 कंट्रीज येतात. कुठले? डेव्हलप्डवाले नाही. डेव्हलपमध्ये गरिबी वेगळी. त्यांच्याकडे जर कार नसेल तर ती गरिबी असते. आपलं वेगळं आहे. ठीक आहे. तर डेव्हलपिंग कंट्रीज हे लक्षात ठेवा. पहिले डेव्हलप केलं 2010 मध्ये. कुणी केले? ओ-पी-एच-आय आणि यू-एन-डी-पी. ठीक आहे. लक्षात ठेवा दोन्ही. ओ-पी-एच-आय काय आहे? ऑक्सफोर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह आणि युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम. ठीक आहे. त्यानंतर हे पण 3 डायमेन्शन्स असतात, पण यामध्ये 10 इंडिकेटर्स आहेत. हे खूप इम्पोर्टंट आहे. आणि सगळे इंडिकेटर जे इक्वली वेटेड आहेत त्यांच्यामध्ये ईच डायमेन्शनमध्ये म्हणजे 3 डायमेन्शन्स इक्वली वेटेड आहेत. ते पण पाहणार आहोत पुढे आपण. एम-पी-आयची रेंज आहे सेम 0 टू 1 मध्ये. हायर जेवढी व्हॅल्यू असेल तेवढी हायर पॉवर्टी असेल. तर ग्लोबल एम-पी-आय कॉम्प्लिमेंट करतं इंटरनॅशनल पॉइंट म्हणजे $2.15 अ डे पॉवर्टी रेट. म्हणजे जे वर्ल्ड बँकनं सांगितलं, की जर तुमच्याकडं $2.15 पेक्षा कमी असेल, तर तुम्ही गरीब आहात. आता बघा मल्टी डायमेन्शनल पॉवर्टीमध्ये हे 3 डायमेन्शन्स आहेत. मॉनिटरी पॉवर्टी, एज्युकेशन, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर. आता ग्लोबल मल्टी डायमेन्शनल पॉवर्टीमध्ये इंडेक्समध्ये 10 कुठले-कुठले आहेत, इथं पाहू शकता तुम्ही. हेल्थ, एज्युकेशन, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग तर आहेतच आणि त्यामध्ये बघा आता हेल्थमध्ये कुठले मॅटर्नल हेल्थ, न्यूट्रिशन, चाइल्ड अडोलेसंट मॉर्टॅलिटी. आता एवढ्या डेप्थमध्ये नाही गेलेत, पण हे जाऊ शकतात. ठीक आहे. मला वाटतं गेले एकदा एम-पी-आयवरती 2-3 वेळा प्रश्न विचारला यामध्ये. त्यानंतर एज्युकेशनमध्ये 2 आहेत, हेल्थमध्ये 3 आहेत आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगमध्ये 6 आहेत. ठीक आहे. 6 नाही मला वाटतंय 6च आहेत. 1, 2, 4, 3 आणि 3, 6 आणि 1 7 आहेत. 1, 2 ॲड करण्यात आलेत मला वाटते ॲडिशनल. आता 12 इंडिकेटर झालेत. पण हे कशात आहे? तर ते नॅशनल मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्समध्ये. आत्ता बघा इथं मॅटर्नल हेल्थ आणि बँक अकाउंट्स हे जे आहे ते नॅशनल मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्समध्ये ॲड करण्यात आलेत. बाकी जर आत्ताचं जर बघितलं ग्लोबल मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्समध्ये तर न्यूट्रिशन, चाइल्ड एडोलसंट, इयर्स ऑफ स्कूलिंग, स्कूल अटेंडन्स, कुकिंग, फ्युअल, सॅनिटेशन, ड्रिंकिंग वॉटर, हाउसिंग, इलेक्ट्रिसिटी, असेट्स तरी म्हटलं बँक अकाउंट कुठून आले? तर हे आपले नॅशनल ते पण पाहणारच आहोत पुढे, तर तेव्हा क्लिअर होऊन जाईल. पण हे 10 इंडिकेटर्स खूप इम्पोर्टंट आहेत. 3 डायमेन्शन कुठले आहेत? हेल्थ, एज्युकेशन, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग सेम आहे जे आपले हे होतं मागचं कुठलं होतं? ते एच-डी-आय. 10 इंडिकेटर्स 0 टू 1 रेंज आहे. 1 इंडिकेटिंग सगळ्यात जास्त पॉवर्टी. क्लिअर? आणि हे काय होतं? ओ-पी-एच-आय आणि हे ते डेव्हलप केलंय नॅशनल हेल्थ फॅमिली सर्व्हे, ग्लोबल एम-पी-आय यूज करतं. नीती आयोग नोडल एजन्सी आहे.
ठीक आहे. ग्लोबल आणि नॅशनल लेव्हलवरती पण आपलं मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आपण केलंय. तर ते पण आपण पाहणार आहोत आता तेच आहे. नॅशनल लेव्हलचं मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स कोण काढतं? तर नीती आयोग पब्लिश करतं. कुठली मेथोडॉलॉजी यूज करते? तर तेच ग्लोबल मेथोडॉलॉजी आणि इंडियामध्ये पण तेच 3 आहेत. 2 ॲड केले 12 इंडिकेटर्समध्ये कुठले-कुठले मॅटर्नल हेल्थ आणि बँक अकाउंट हे लक्षात ठेवा फक्त. बाकी नॅशनल एम-पी-आय 2023 मध्ये हे सेकंड एडिशन होता. लेटेस्ट जे आहे नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेचा डाटा घेतला 2019-21चा आणि हे रिप्रेझेंट करतं इंडियाचा प्रोग्रेस, की आपण किती चांगल्या पद्धतीने मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स कमी करतोय आणि 2 सर्व्हेमध्ये हे सांगितलं त्यांनी. ठीक आहे. त्यानंतर ग्लोबल हंगर इंडेक्स हे पण विचारलं गेले. वारंवार विचारत असतात हे आणि हे बघा मी पाहिले तर करंटच्या सेक्शनमध्ये नाहीयेत. म्हणजे जे 10 प्रश्न 15 प्रश्न जे विचारतात, मेजरली लास्टचे जे 85 टू 100 जे प्रश्न असतात क्वेशन, तर त्यामध्ये जनरली विचारतात. पण यामध्ये ते नाही विचारत. ते इकॉनॉमी सेक्शनमध्ये ते विचारतात. इंडेक्सवरती हमखास एक तरी प्रश्न असतोच. 1 किंवा 2 प्रश्न असतातच. दरवर्षी असतो. तर यामधनं एक तरी प्रश्न एक्स्पेक्टेड आहे मला. जे इकॉनॉमिक सेक्शनमध्ये असतो. ठीक आहे. तर हे बघा, ही जी व्हिडिओ सीरीज आहे ना, ही वारंवार मला वाटतं 3 ते 4 वेळा तरी तुम्हाला पाहायला लागेल आणि लिहून काढा. मी तर म्हणेल हे लिहून काढा. जेवढे पण नोट्स आहेत ना, हे स्क्रीनशॉट आणि पी-डी-एफ नुसतं वाचून होईल आणि अंडरलाईन होईल. जेवढं तुम्ही लिहाल ना, तेवढं तुमच्या लक्षात राहणार आहे. ठीक आहे. चला, ग्लोबल हंगर इंडेक्स हे ॲन्युअल आहे. पीअर रिव्ह्यूड रिपोर्ट पब्लिश्ड बाय कन्सर्न वर्ल्ड वाईड आणि वेल्थ हंगर लाईफ. ठीक आहे. तर हे 2 जे आहेत, ह्यांनी दोघांनी मिळून हे ग्लोबल हंगर इंडेक्स पब्लिश करतात. आता पर्पज काय आहे तर ऑब्व्हियस आहे, की ते त्यांना कॅप्चर करायचं, की ॲक्चुअल सिव्हिरिटी किती आहे हंगरची. फूड सप्लाय व्यवस्थित होतं का नाही? न्यूट्रिशन भेटतंय का नाही व्यवस्थित? चाइल्ड हेल्थचे इंडिकेटर्स काय-काय आहे? आणि स्कोरिंग सिस्टम कसं आहे? तर यामध्ये 100 पॉइंट्स केलेत. बघा प्रत्येकाचं मेजरमेंट वेगळं आहे. आता 0 टू 1 मध्ये आपलं हे होतं एच-डी-आयमध्ये होतं आणि आत्ताचं मल्टी डायमेन्शनलमध्ये होतं पॉवर्टीवाला. पण हंगरमध्ये कसं आहे 100 पॉइंट्स केले. 0 म्हणजे सगळ्यात बेस्ट आहे. आता असं उलटं फिरवू शकतात ते. 0 म्हणजे एकदम सिव्हिअर हंगर आणि 100 म्हणजे एकदम बेस्ट हंगर असं होऊ शकतं. ठीक आहे. बेस्ट म्हणजे नो हंगर. म्हणजे लोवर द स्कोर द बेटर कंट्रीज हंगर सिच्युएशन. आता यामध्ये 4 कंपोनेंट आहेत. आय गेस यू-पी-एस-सीने यावर प्रश्न विचारलेला. ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये इंडिकेटर्सवरती विचारलेला, की कुठले-कुठले इंडिकेटर्स यामध्ये आहेत. तर अंडर नरिशमेंट, चाइल्ड स्टंटिंग, चाइल्ड वेस्टिंग आणि चाइल्ड मॉर्टॅलिटी हे वाचून घेऊ शकता. अंडर 5 वर्षाच्या खाली ज्यांचं पर्सेंटेज वेटवर हाईट असेल तर वेस्टिंग असते. मग लो हाईट फॉर देअर एज असेल तर स्टंटिंग असते. अंडर नरिशमेंट म्हणजे त्यांना जेवण व्यवस्थित इन्सफिशियंट कॅलरी आहे आणि चाइल्ड मॉर्टॅलिटी म्हणजे 5 वर्षाच्या अगोदर जे मरून जातात चिल्ड्रन. ठीक आहे. त्यानंतर इंडियाची कंडिशन पाहायला गेली तर 105th आउट ऑफ 127 कंट्रीज आहे ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये आणि 27.3 स्कोर आहे म्हणजे सीरियस लेव्हल ऑफ हंगर क्रायसिस आहेत आपल्याकडे पण. आणि जे एस-डी-जीचे गोल कुठले-कुठले आपल्याला टॅकल करायचे आहेत यामध्ये तर एस-डी-जी 2 जी काही आहे झिरो हंगर आणि एस-डी-जी 3 जी काही आहे गुड हेल्थ एंड वेल ठीक आहे. त्यानंतर वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट हे पण खूप इम्पोर्टंट आहे. हे कोण पब्लिश करतं तर वेलबिंग रिसर्च सेंटर ॲट द युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफोर्ड इन कोलॅबोरेशन विथ गॅलप अँड UNSDSN. ठीक आहे. हे सगळे मिळून हॅपीनेस रिपोर्ट काढतात आणि कधी रिलीज करतात? आत्ताचं 20 मार्चला केलंय, जे की आहे वर्ल्ड हॅपीनेस डे. तर की हायलाइट्स काय आहे वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टचे 2025 मध्ये म्हणजे हॅपिएस्ट कंट्रीजमध्ये सगळ्यात टॉपवर कोण आहे? फिनलँड आहे, ज्यांनी टॉप केलंय. सलग 8व्या वर्षी यांनी टॉप केलंय. म्हणजे पहिला रँक सोडलेलाच नाहीये. त्यानंतर डेन्मार्क, आइसलँड, स्वीडन आहे. इंडियाचं रँकिंग पाहिलं तर 118 आहे. आपण एवढे खुश नाहीये. ठीक आहे. असं नाही यांचे पॅरामीटर्स खूप वेगळे असतात. तसं बघितलं तर आपण पण खूप खुश आहेत. ते डिपेंड करतं ते आता पॉप्युलेशन किती आहे आणि काय आहे ते सगळं मेजरमेंट्स वेगळे असतात त्यांचे. तर आता पहिली इम्प्रूव्हमेंट झाली आपली. 126वी होते आपण 2024 मध्ये 25 मध्ये 118वी आहे. ठीक आहे. साउथ एशियन नेशनच्या रँकिंगमध्ये आपण मला वाटतं टॉपच नाही नेपाळवरती आहे आपल्या. इव्हन पाकिस्तान पण वरती आहे. पाकिस्तान पण जास्त खुश आहे बघा. म्यानमार आणि म्यानमार, श्रीलंका, बांगलादेश आपल्या खाली. ओके. कंट्रीज ॲट द बॉटम ऑफ द इंडेक्स कोण-कोण आहे? अफगाणिस्तान सलग 4थ्या वर्षी हे लास्टलाच आहे. म्हणजे खतरनाक सिच्युएशन आहे. त्यानंतर मग 146वी सिएरा लिओन, लेबनन, मालावी आणि झिम्बाब्वे. मग मेथोडॉलॉजी काय आहे? रँकिंग बेसिस 3 इयर एव्हरेज घेतात पीपलचं लाईफ इव्हॅल्युएशन करतात ते. म्हणजे ते रिस्पॉन्डंट्स जे आहेत ते रेट करतात तुमचं लॅडर स्केल 0 वर्स्ट आणि 10 बेस्ट आहे. तर त्यामध्ये ते बघतात की किती कोण खुश आहे. आणि यामध्ये हॅपीनेस स्कोर डिटरमाइन करतात 6 की इंडिकेटर्स आहेत. जी-डी-पी, सोशल सपोर्ट, हेल्थ लाईफ, फ्रीडम टू मेक लाईफ चॉईसेस, जनरॉसिटी आणि परसेप्शन ऑफ करप्शन. ठीक आहे. आणि वर्ल्ड हॅपीनेस डेच्या संबंधात जर सांगायचं झालं, तर हे इनिशिएट केलेलं भूताननं आणि ते प्रायोरिटाईज करतात जी-एन-एच ठीक आहे. 1970 पासून.
आता ते पहिले जी-डी-पीवर करायचे 70च्या अगोदर. त्यानंतर 70 पासून त्यांनी हॅपीनेसवर फोकस केलाय. ही चांगली गोष्ट आहे. जर तुम्ही खुशच नसाल तर काय करणार त्या पैशांचं? तसं झालंय. पण पैसा खूप इम्पोर्टंट आहे. यूएनचं रिकग्निशन दिलं त्यांनी जुलै 2012 मध्ये अडॉप्टेड रिझोल्यूशन केलं, रिकॉग्नाइज केलं 20 मार्च ॲज वर्ल्ड हॅपीनेस डे. कारण की हॅपीनेसचं इम्पोर्टन्स ग्लोबल डेव्हलपमेंटसाठी खूप गरजेचं आहे. आणि 2025 ची काय थीम होती? केअरिंग एंड शेअरिंग. सिंपल आहे. त्यानंतर जी-आय-आय. जी-आय-आय काय आहे? ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स. आता इंडियाने सिक्युअर केलं 39th पोझिशन अमॉंग 133 ग्लोबल इकॉनॉमिक्स. ठीक आहे. ग्लोबल इकॉनॉमीजमधनं 133 पैकी आपले 39th पोझिशन जी की चांगली आहे. आता पहिली आपली 40th पोझिशन होती. आता 39 झाली. आता यामध्ये काय पर्पज काय असतं, की आपण इनोव्हेशन कॅपॅबिलिटीज, इकॉनॉमीज वर्ल्ड वाईडमध्ये कसं आउटकम आहे आपला. ठीक आहे. पॉलिसी मेकर, बिझनेस लीडर्स आणि रिसर्चर्सचा. पब्लिश कोण करतं? वायपो करतं. एक स्पेशलाइज्ड एजन्सी आहे यूएनची. वायपो काय आहे? यूएनची स्पेशलाइज्ड एजन्सी आणि वायपो पब्लिश करतं हे जी-आय-आय. क्लिअर? आता इंडियाचा रँक बघा इथं बघू शकता इम्प्रूव्हमेंट कुठं-कुठं केली आहे, काय-काय केली आहे. आपण फर्स्ट अमंग 38 लोअर मिडल इन्कम कंट्रीजमध्ये टॉप परफॉर्मर राहिलोय आपण. आणि ग्लोबल इनोव्हेशनचं स्टँडिंग पाहू शकता 2024 मध्ये 39 होतं, 23 मध्ये 40th आहे. त्यानंतर एल-पी-आय काय आहे? ग्लोबल लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स. लॉजिस्टिक्स म्हणजे काय? जे आपल्या ट्रेडच्या टायमिंगला जे शिप्स वगैरे असतात, तर त्यांचं किती ॲक्युरसी आहे, म्हणजे त्यांचं शिपमेंटचं कॅटेगरीमध्ये स्पेशली हे बघतात. लॉजिस्टिक्स म्हणजे मेजरली तेच असतं ना. जे पण तुमचं सामान आहे, ते किती फास्ट पद्धतीने तुम्ही जे शिप आहे, ते टर्न अराउंड करून परत जातंय. तर ते एफिशियन्सी बघतात त्यामध्ये. तर ओव्हरऑल इंडियाचा रँक आहे 38 आणि इंडियाने ॲडव्हान्स केले टू 22nd पोझिशन इंटरनॅशनल शिपमेंट कॅटेगरीमध्ये. ओव्हरऑल जर बघितलं गेलं तर 38 आहे ग्लोबली. आता पोर्ट एफिशियन्सी तेच म्हटलं टर्न अराउंड टाईम आपलं 0.9 डेज आहे. म्हणजे जर पाहायला गेले तर आपणही खूप साऱ्या डेव्हलप कंट्रीजला मागे पाडले. USA, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, कॅनडा, जर्मनी, UAE, सिंगापूर, रशिया, मलेशिया त्यांचा बघा 1 दिवस लागतो त्यांना. म्हणजे एक शिप आली त्यांनी अनलोड केलं, मग लोड करून मग परत जायचं बघितलं तर ऑलमोस्ट 1 दिवसपेक्षा जास्तच लागतो. पण आपण 1 दिवसाच्या आतच केलंय. ठीक आहे 0.9 डेज. मग केअर काय आहे? तर केअर एज स्टेट रँकिंग रिपोर्ट आहे. आता त्यामध्ये आपण टॉप परफॉर्मिंग लार्ज स्टेट झालोय आपला महाराष्ट्र. ठीक आहे. पब्लिश कोण करतं? केअर रेटिंग्ज लिमिटेड, केअर एज रेटिंग्ज आणि हे इंडियाचं सेकंड लार्जेस्ट रेटिंग एजन्सी आहे. आता 2025चा रिपोर्ट जर पाहायला गेलं तर हे सेकंड एडिशन होतं आणि एक होलिस्टिक डाटा ड्रिव्हन इव्हॅल्युएशन पार्ट होतं इंडियन स्टेटचं परफॉर्मन्सचं. आता यामध्ये पिलर कुठले-कुठले असेस करतात तर 7 आहे टोटलमध्ये. इकॉनॉमिक परफॉर्मन्स, फिस्कल मॅनेजमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, फायनान्शियल सेक्टर ग्रोथ, सोशल डेव्हलपमेंट, गव्हर्नन्स, क्वालिटी, एन्व्हायर्नमेंटल सस्टेनेबिलिटी. क्लिअर? तर महाराष्ट्राचा परफॉर्मन्स ओव्हरऑल फर्स्टच होता. बाकी कोण आहेत? त्यानंतर गुजरात आणि कर्नाटक आहे. वेस्टर्न आणि सदर्न स्टेट्समध्ये डॉमिनेट केलं टॉप 5 रँक्स. त्यामध्ये तेलंगणा आणि तामिळनाडू येतात. आणि बॉटम परफॉर्मिंग कुठले आहेत? सगळ्यात लास्ट कुठलं असणार? बिहार, मग झारखंड, मग एम-पी. तर पाहू शकता हे वेगळं डाटा आहे मला वाटते. आता आपण वेगळं आहे. मला वाटतं मागच्या वेळेसचं आहे. आत्ताचं नाहीये. सी-आर-आय काय आहे? क्लायमेट रिस्क इंडेक्स. आता हे कोण करतं? पहिली बघा कुठलाही रिपोर्ट आला सगळ्यात इम्पोर्टंट आहे, की हे रिपोर्ट कशासाठी आहे? सेकंड कोण काढतं आणि ह्याच्यात पॅरामीटर्स काय आहे? म्हणजे इंडिकेटर्स आहेत का काय? का कुठल्या मेजर्स आहेत का? तर ते बघायचे आणि आपला रँक कुठला आहे? हे 4च्या वरती नाही जाणार तुम्ही. प्रश्न त्यापुढे जाणार पण नाही आणि यू पण नाही जात. तर ती तर दूरची गोष्ट आहे. इट रँक्स कंट्रीज बेस्ड ऑन देअर व्हलनरॅबिलिटी टू एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स बाय असेसिंग द ह्युमन अँड इकॉनॉमिक लॉसेस कॉज्ड बाय क्लायमेट इंड्यूस्ड डिझास्टर. म्हणजे क्लायमेटचं रिस्क तुम्ही किती व्यवस्थितपणे तुमच्या समजा एक क्लायमेटचं रिस्क आलं, तर तुम्ही व्यवस्थितपणे ते हँडल करताय का नाही? तुमचं व्हलनरेबल किती आहे? किती एक्सपोजर करताय तुम्ही? किती चांगल्या पद्धतीने मेजर्स घेताय का नाही? तर ते रिस्क इंडेक्स आहे. ठीक आहे. त्याचं इम्पॅक्ट मेजर करतं, की एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स ऑन कंट्रीज फोकसिंग ऑन व्हलनरेबिलिटी अँड एक्सपोजर. म्हणजे किती जोरात इम्पॅक्ट झालं त्या क्लायमेटचं इन शॉर्ट. आणि हे रिलीज करतात ते अॅन्युअली सिन्स 2006 पासून. पास्ट 30 इयर्सचा डाटा घेतात ते आणि 6 की इंडिकेटर्स आहेत. ते इकॉनॉमिक लॉस, फॅटॅलिटीज आणि नंबर ऑफ अफेक्टेड पीपल. ठीक आहे. आता ग्लोबल इम्पॅक्ट काय झालाय 93 ते 2022 पर्यंत? किती वर्ष झाले हे? ऑलमोस्ट 30 वर्ष आहे ना? ठीक आहे. 7.5 लाख लाईव्हज लॉस्ट ड्यू टू एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स. मग इकॉनॉमिक लॉसेस झाले, फ्लड्स. मोस्ट अफेक्टेड कंट्रीज कुठल्या आहेत? चायना, होंडुरस टॉप द लिस्ट. मग इंडियाची पोझिशन बघितली तर रँक्ड एज द 6th मोस्ट अफेक्टेड कंट्री ग्लोबली. जर पाहायला गेले तर असे जे स्टेटमेंट्स असतात ना, असे जे तुम्ही रिपोर्ट्स इंट्रोड्यूस करू शकतात आणि तुम्हाला जर एन्व्हायर्नमेंटवरती असा प्रश्न आला, तर यापासून जर सिमिलरली असं काही इम्पॅक्ट वगैरेवर प्रश्न येतोय, तर तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये असे जर सांगितलं, की 6th मोस्ट अफेक्टेड कंट्री आहे, मग त्यामध्ये आपल्या अप्रॉक्सिमेटली 80,000 फॅटॅलिटीज झाली. 4.3% आपलं ग्लोबल इकॉनॉमिक लॉसेस झाले. ऑलमोस्ट $180 बिलियन.
समजू शकता. आणि टॉप अफेक्टेड कंट्रीज कुठले-कुठले तर पाकिस्तान, बेलीज, इटली सगळ्यात मोस्ट इम्पॅक्टेड झालेत एक्स्ट्रीम वेदर इन द इयर ऑफ 2022. क्लिअर? आता बघा स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 चे अवॉर्ड्स देण्यात आलेले आत्ता. मला वाटते जून का जुलैमध्येच देण्यात आलेले. तर या अगोदर पण प्रश्न विचारलेला आय गेस नवी मुंबईवर काहीतरी असा प्रश्न आलेला. तर म्हणजे महाराष्ट्र जर कुठल्याही डिस्ट्रिक्ट असेल किंवा सिटी असेल, तर ती हमखास विचारली जाईलच. बघा सेंट्रल लेव्हलवर हे सर्वेक्षण आहे आणि आपल्या ज्या महाराष्ट्राच्या ज्या सिटीज आहेत, तर ते जर नामांकित आहेत आणि किंवा त्यांना अवॉर्ड भेटत असेल, तर ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. आता हे अवॉर्ड करण्यात आलेले अ, विज्ञान भवन न्यू दिल्लीमध्ये कुणाच्या हस्ते? तर प्रेसिडेंटच्या हस्ते देण्यात आलेलं आणि हे होस्ट केलेलं मिनिस्ट्री ऑफ महुआ. महुआ काय आहे? मिनिस्ट्री ऑफ हाउसिंग अँड अर्बन अफेअर्स. आता सुपर स्वच्छ लीगमध्ये सिटीज एंटरिंग प्रीमियर लीग. इंदोर, सुरत आणि नवी मुंबई हे तर तिघं असतातच. पहिले सेट केले 23 सिटीज रिसीव्ड अवॉर्ड्स इन द सुपर स्वच्छ लीग कॅटेगरीमध्ये. तर हे लक्षात ठेवा. न्यू क्लीन सिटीज कुठले-कुठले? टॉप न्यू क्लीन सिटीजमध्ये अहमदाबाद, भोपाळ, लखनौ हे इंडियाचे न्यू क्लीन सिटीज आहेत. म्हणजे अगोदर नव्हते, आता आलेत. प्रॉमिसिंग क्लीन सिटीज कुठले? 34 आहेत. आणि वन सिटी वन अवॉर्ड ठीक आहे. बेस्ट गंगा टाउन कुठला आहे? प्रयागराज. अवॉर्डेड फॉर एक्झेम्पलरी सॅनिटेशन एफर्ट्स आणि बेस्ट कंटोन्मेंट बोर्ड कुठलं आहे? सिकंदराबाद कॅन्टोन्मेंट सॅनिटेशनसाठी. बेस्ट सफाई मित्र सुरक्षित शहर कुठलं आहे? जीव्हीएमसी, विशाखापट्टणम, जबलपूर आणि गोरखपूर. त्यानंतर महाकुंभ रिकॉग्निशन देण्यात आलं आहे आणि 66 करोड ऑलमोस्ट त्यामध्ये आलेले आहे. वर्ल्डचं लार्जेस्ट काँग्रिगेशन झालेलं महाकुंभमध्ये. अर्बन वेस्ट मॅनेजमेंट खूप छान पद्धतीने त्यांनी केलेलं. आता इथं बघू शकता तुम्ही पी-आय-बीचंच हे फोटो आहे. आता मोर दॅन 10 लाखमध्ये इंदोर, सुरत, नवी मुंबई, विजयवाडा. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. मग 3 लाख ते 10 लाखमध्ये आपलं कुठलं आहे का? ते बघा. लोणावळा आहे बघा. अंबिकापूर, मे बी अंबिकापूर नाही मला वाटतं. अंबिकापूर तर राजस्थानमध्ये. 50 लाख ते 3 लाखच्या कॅटेगरीमध्ये लोणावळा 4थ्या स्थानावर आहे. आणि त्यानंतर सासवड आहे बघा. विटा पण आहे, सासवड आहे. देवळाली, प्रावरा, डुंगारपूर, पाचगणी, पाटण, पन्हाळा लेस दॅन 220,000 बघा पाचगणी तर आहे. बुडणी, विश्रामपूर. त्यानंतर इथं बघितलं स्वच्छ शहरमध्ये मोर दॅन 10 लाखमध्ये नाही आहे आपलं कुठलं भोपाळ तर आहे. मीरा भाईंदर आहे बघा 3 लाख ते 10 लाखमध्ये बिलासपूर, जमशेदपूर. मग कराड आहे दुसऱ्या रँकवर आहे 50 लाख ते 3 लाखमध्ये. मग पणजी, अस्का, कुमारी, बिल्ला, चिकिता, शहागंज. ठीक आहे. याच्या डोळ्याखालनं घालवा आपल्याला फक्त मेजरली महाराष्ट्राचे जे पण असतील ना त्याच्यावर जास्तीत जास्त फोकस करा. त्यानंतर NIRF इंडिया रँकिंग्स 2025. NIRF काय आहे? नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क. आता यामध्ये काय करतात ते 7,500 पेक्षा जास्त इन्स्टिट्यूशन्स आहेत. तर सगळ्यात जे हायेस्ट नंबर एव्हर पार्टिसिपेट आत्तापर्यंत झालेली आहे. ठीक आहे. आणि यामध्ये काय करतात ते पाहूयाच आपण आता. तर रँकिंग आहे कशाचं तर इन्स्टिट्यूशनबद्दल आहे. तर सगळ्यात टॉपचं इन्स्टिट्यूशन कुठलं आहे असं म्हटलं तर IIT वालेच येतात जनरली. तर IIT मद्रास हे सगळ्यात टॉप पोझिशन आहे ओव्हरऑल कॅटेगरी. 7व्या वर्षी सलग सलग 7व्या वर्षी यांनी पहिला क्रमांकच पटकावलेला आहे. IIT मद्रास. जर तुम्हाला IIT मद्रास भेटत असेल तर चांगली गोष्ट आहे. जर तुम्ही आता 12th किंवा IITला प्रिपरेशन करत असाल तर. नीट आणि JEE. ठीक आहे. न्यू कॅटेगरी काय आहे? SDG कॅटेगरी मांडण्यात आली आहे आत्ता आणि त्यानंतर स्कोप पार्टिसिपेशन वगैरे ठीक आहे. आणि NIRFबद्दल जर सांगायचं झालं तर लॉन्च केलंय, इनिशिएटेड केलंय मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशननं सप्टेंबर 2015 पासून. पर्पज एकच आहे क्वांटिटेटिव्ह, ट्रान्सपरंट असायला पाहिजे, ऑब्जेक्टिव्ह रँकिंग असायला पाहिजे हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशनचा. त्यामध्ये रँकिंग पॅरामीटर्समध्ये कुठले-कुठले टीचिंग, लर्निंग आणि रिसोर्सेसमध्ये 30% येतात. मग रिसर्च आणि प्रोफेशनल प्रॅक्टिसमध्ये 30%, ग्रॅज्युएशन आउटकम्स 20%, आउटरीच आणि इन्क्लुझिव्हिटी, पीअर परसेप्शन 10% त्यानंतर GGGI काय आहे? ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट किंवा इंडेक्स. ठीक आहे, ते पण बघूयाच आणि हे पब्लिश कोण करतं? सगळ्यात इम्पोर्टंट वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. खूप कन्फ्युजन होऊ शकतं. वर्ल्ड बँक आहे, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आहे, IMF आहे. तर याबद्दल थोडंसं तुम्हाला रिवाईज करावंच लागेल. आता डिक्लाइन भेटली आपल्याला 129 पोझिशन होती 2024 मध्ये तर आता आपण आलोय 131व्या वर. ठीक आहे. इंडियाचा जेंडर पॅरिटी स्कोर जे आहे 2025 मध्ये 64% होता आणि क्लोजिंग जेंडर गॅप्स. आता ग्लोबल जेंडर गॅप काय आहे? तर एक अॅन्युअल रिपोर्ट पब्लिश करतात WEF सिन्स 2006 मध्ये. लाँगेस्ट स्टँडिंग ग्लोबल इंडेक्स फॉर असेसिंग जेंडर इक्वॅलिटी. इन शॉर्ट जेंडर इक्वॅलिटी किती चांगली आहे तुमच्या कंट्रीमध्ये हे असेस करतात. 4 की डायमेन्शन्स आहेत. इकॉनॉमिक पार्टिसिपेशन आणि अपॉर्च्युनिटी, एज्युकेशनल अटेनमेंट, हेल्थ अँड सर्व्हायव्हल, पॉलिटिकल एम्पॉवरमेंट आणि रेटिंग मेकॅनिझम. आता यामध्ये कसं 0 to 1 मध्ये डायमेन्शन मेजर केलं जातं. एक म्हणजे फुल जेंडर पॅरिटी एकदम समानता तुम्ही बघताय स्त्री-पुरुषांना आणि 0 म्हणजे खतरनाक इनइक्वालिटी. तुम्ही बघतच नाही स्त्रीला तर बघतच नाही. इन शॉर्ट तसं झालं. त्यानंतर इम्पोर्टंट CCPI. CCPI काय आहे? क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स हे रिपोर्ट आहे
कोण काढतं सगळ्यात इम्पोर्टंट जर्मन वॉच. ठीक आहे. न्यू क्लायमेट इन्स्टिट्यूट आणि क्लायमेट ॲक्शन नेटवर्क इंटरनॅशनल अँड हॅज बीन रिलीज्ड एन्युअली सिन्स 2005. 2005 पासून हे करत आहेत. पर्पज एकच आहे, की हे इव्हॅल्युएट करतात, मॉनिटर करतात, जे प्रोग्रेस चाललंय मेजर इमिटिंग कंट्रीजचं, की तुम्ही ग्रीनहाऊस गॅस किती चांगल्या पद्धतीने कमी करतात बस. आणि तुम्ही ॲडव्हान्स करता ते रिन्युएबल एनर्जी आणि क्लायमेट पॉलिसीजला. आणि हे असेच करतात 63 कंट्रीज प्लस युरोपियन युनियन. म्हणजे काइंड ऑफ आता युरोपियन युनियनला एकच पकडलंय. कलेक्टिव्हली रिस्पॉन्सिबल हे 90% ग्लोबल एमिशन्स आपण म्हणजे त्यात तर यूएस आणि चायनाच 50%च्या वरती जातात. ते वेगळं ते नाही सांगितलं त्यांनी. पण ठीक आहे असेसमेंट क्रायटेरियामध्ये 14 इंडिकेटर्स आहेत. 4 मेजर कॅटेगरीज आहेत. ग्रीनहाऊस गॅस इमिशन 40% वेटेज दिलंय. रिन्युएबलचं 20%, एनर्जी युजचं 20%, क्लायमेट पॉलिसीचं 20%. की फाइंडिंग्ज ऑफ सी-सी-पी-आय आता यामध्ये काय टॉप 3 रँक्स जनरली वेकंटच ठेवले जातात. कारण की जर तुम्ही पहिला रँक दिला तर तुम्ही काहीच नाही करणार. पण पहिले 3 रँक्स वेकंट ठेवलेत हे लक्षात ठेवा. आणि जनरली जर 4थ्या क्रमांकावर बघितलं तर डेन्मार्क आहे. म्हणजे तेच टॉप रँक आहे इन शॉर्ट तसं बघितलं गेलं तर. नेदरलँड आणि यूके ठीक आहे. टॉप परफॉर्मरमध्ये. इथे बघू शकता तुम्ही इंडियाचा टॉप 10 मध्ये आलेत आपण. टॉप 10 मध्ये कितवे आलेत? 10व्याच रँकवर आहेत. पण ती चांगली गोष्ट आहे. आणि जर पाहायला गेलं तर इंडियाचा ट्रॅक रेकॉर्ड 2014 पासून बघा 31 वर होतो आपण. आता 24 मध्ये 10 वर आलोय. म्हणजे खतरनाक प्रोग्रेस केलाय आपण. इथं काय डेन्मार्क वगैरे तर ठीक आहे. पहिले 3 कंट्रीज रँक नाहीये 4थ्या पासून दिलेत आणि हे क्रमांक लक्षात ठेवा. मला वाटतं 4, 5, 6 लक्षात ठेवा आणि लास्टचे आपलं इंडिया. सगळ्यात बेस्ट परफॉर्मिंग कुठली आहे ते पण करा. त्यानंतर इंडिया रँक 96 आता बघा सी-पी-आय. सी-पी-आय काय आहे? करप्शन परसेप्शन इंडेक्स. कोण पब्लिश करतं? ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल करतं. आता आपल्याला 96th रँक आहे. पहिले 93rd होता 2023 मध्ये. 24 मध्ये आपला 96th आहे. तर ते ड्रॉप कसं झालंय करप्शनमध्ये आपण रँक 1 वरच असायला पाहिजे तसं बघितलं गेलं तर. पण ठीक आहे. आता आपणच एवढ्यावर आहे म्हणजे आपल्यावरती कसले खतरनाक असेल मग विचार करा. आता त्यामध्ये एक ग्लोबल नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे ही 1993 मध्ये आलेली ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल एन-जी-ओ आहे लक्षात ठेवा. आणि पब्लिश करते अॅन्युअली 95 पासून. रँक करते 180 कंट्रीज आणि टेरिटरीज बेस्ड ऑन 0 म्हणजे हायली करप्ट, 100 म्हणजे एकदम क्लीन. आणि टॉप कंट्रीज कुठले? डेन्मार्क, फिनलँड, सिंगापूर. सी-पी-आयमध्ये इंडियाचे नेंबर्स पण परफॉर्मन्स बघा 135, 121, 49, 76 ओन्ली 32 कंट्रीज रिड्यूस करप्शन. म्हणजे करप्शनमध्ये पण सगळ्यांची वाटच लागली आहे. पण ठीक आहे. तर तुम्हाला कसं वाटलं मला कळवा कमेंट सेक्शनमध्ये. अजून काही राहिले असेल तर रिपोर्ट्स तुम्ही कमेंट करू शकता. ठीक आहे. तर मग हा व्हिडिओ पाहिला नसेल तर हा व्हिडिओ पाहून घ्या. चला भेटूया लवकरच. जय महाराष्ट्र, जय हिंद.